ते काही नाही, तुम्ही उद्याच्या उद्या जाऊन आत्याबाईंकडे विषय काढा. आपण आपला हिस्सा मागू आणि वेगळे होऊ. हा किल्लेदारांचा बंगला नको आपल्याला. आपण वेगळा फ्लॅट घेऊन राहू. आणि तसंही ते परशु भाऊजी आणि सुमित्रा आता या घरचे मालक होणार आहे आणि ते काही मला सहन होणार नाही. तुम्हाला जर का विषय काढता येत नसेल तर सरळ सांगा, मी जाऊन त्यांच्याशी बोलेन. आवडली का? ती काय वागण्याची पद्धत झाली का? वागण्याची पद्धत अशी आहे की किल्लेदार घराण्यात आता मी प्रमुख होणार आहे. या आनंदा प्रित्यर्थ माझ्या अत्यंत लाडक्या, माझ्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला मी भेटवस्तू म्हणून साडी दिली. दुसरी गोष्ट अशी आहे की नरसिंह मेला तर तुम्हाला ही पांढरी साडी नेसावीच लागणार. माझ्या संकट लगीन केलं तर तांबडी साडी नेसायला मिळेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे ही साडी नेसायची आणि आयुष्यभर माझी पटीक बनून राहायचं. राग नाही आला मला. चला, त्या निमित्तानं सुरुवात तर झाली. यो तुमचा मऊ मऊ प्रियमळ हात आमच्या गालाला लागला. आता यापुढे परशुराम किल्लेदार, एकुलता एक वारस किल्लेदार घराण्याचा समज मीच ठरवणार. आणि एक लक्षात ठेवा, मीच करणार तो अभिषेक. वामनाच्या नावाने बॅनर बिनर बनवले असतील तर ते फाडा आणि गावातल्या पोरांना चड्ड्या शिवा. आणि एक आता डोक्यामध्ये फिक्स करून टाका, कळलं काय? परशुराम विष्णुपंत किल्लेदार हा एकच आहे या किल्लेदार घराण्याचा खरा वारस. तिकडे तिकडे आपल्या घरात जे काही चाललंय ना, ते तुम्ही तिकडे आल्याशिवाय नाही थांबणार. त्यामुळे लवकर परत या. अरे, मला कशी थप्पड मारली होती तशी तुमच्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांना मारा. माझं मनापासून प्रेम आहे तुमच्यावर. सिद्ध करावं लागेल, अग्निदिव्य द्यावं लागेल, जीवघेणी परीक्षा द्यावी लागेल. एवढंच ना काय, ते तुमच्यावर कधी जीव ओवाळून टाकलाय मी. जीव ओवाळण्याबद्दल नाही बोलत, जीव घेणी परीक्षा असं बोललो मी. जीव घेणे परीक्षा? कुणाला मारायचंय? नरसिंह किल्लेदारचा. आता शेवटचा पर्याय म्हणून मी डॉक्टर वाडेकरांना दिल्लीहून बोलावलंय. ते खूप मोठे डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांचं वर्डिक्ट फायनल असेल. आणि माफ करा मॅडम, पण त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय आमच्यावर लादू नका प्लीज. आम्ही या घरात राहणार नाही. आम्हाला वेगळं व्हायचंय. कधी? आजच किंवा आता? आणि मी नाही म्हणाले तर? कोर्टात तुमचं हो किंवा नाही त्याला काहीच अर्थ नाही. का असे घराचे तुकडे करायला निघालात? पण त्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. पण मग शोधा ना काहीतरी पर्याय. ठीक आहे, हिस्सा मिळाल्यावर बघू. ठीक आहे. राणी माझी गुणाची ती. आता फोन लावतो. फटाफटा फटाफटा काम झालं की नाही, तू आणि मी तर राजराणी सारखी जगू मग. हॅलो, हा बाईसाहेब तयार आहेत. प्रवेश द्यायचा आतमध्ये, फक्त पैसे बोला.